आता पाहूया पुढील बातम्या। केंद्र सरकारने आदिवासी समाजाच्या विकासासाठी 80,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून येत्या 5 वर्षात आदिवासी समाजातील एकही व्यक्ती घर, पाणी आणि मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते। 4 लाभार्थी 5 लाभार्थी असं नाही, ज्या गावाचं काम करायचं त्या गावातल्या 100% आदिवासींना या योजनेचा लाभ देण्याकरता मोदीजींनी व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये एकही आदिवासी बिना घराचा नसेल, सगळ्यांना घर असेल, सगळ्यांच्या घरात लाईट असेल, सगळ्यांच्या घरात पाणी असेल, सगळ्यांच्या घरात गॅस असेल, सगळ्यांकडे शिक्षण असेल, सगळ्यांपर्यंत रोजगार पोचेल, सगळ्या गावात रस्ता पोचेल, सगळ्या मातांना पूरक पोषण आहार मिळेल, सगळ्या मुलांना पोषण आहार मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय अशा प्रकारच्या सेवा मिळतील आणि त्यातनं जनजातीय क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवतो। काही लोक आदिवासी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, याला आदिवासी समाजानेच एकी दाखवत उत्तर द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आमच्या या सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी, आमच्या खाजाजी नाईकांनी किंवा आमच्या बाबूराव सळमाकेंनी किंवा भगवान बिरसा मुंडांनी ज्यावेळेस लढा उभारला त्यावेळेस केवळ तो जनजातीकरता लढा नव्हता, तर समग्र भारताकरता त्यांनी लढा उभारला होता। समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं होतं, कारण त्यांच्याकरता जनजातीय बंधू भगिनी तर महत्वाचे होतेच, पण संपूर्ण भारतीय समाज, हिंदू समाज हा महत्वाचा होता। आता याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम जे करतायत त्यांना कुठेतरी उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या एकतेचं दर्शन येत्या काळात करणं गरजेचं आहे। मुघल आणि इंग्रजांविरोधात अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी बहुमूल्य योगदान दिलं, मात्र दुर्दैवानं इतिहासानं त्यांच्यावर अन्याय केला। स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र अशा या अनामवीरांचं योगदान जनतेसमोर आणलं असं ते म्हणाले। जळगाव दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगाव इथल्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि निवासस्थान इमारतीचं भूमिपूजन देखील झालं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।